श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला, आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। येत्या 6 ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी आपल्याला कोजागरी पौर्णिमा साजरी करायची आहे। या पौर्णिमेचा आरंभ 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 होईल आणि याची समाप्ती 7 ऑक्टोबरला सकाळी 9:17 होईल। त्यामुळे कोजागरी पौर्णिमा 6 ऑक्टोबरला सोमवारी साजरी केली जाणार आहे। आपण पाहतोच की प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला एक विशेष महत्त्व असतं। प्रत्येक पौर्णिमेचा प्रभाव वेगळा असतो, पण कोजागरी पौर्णिमा ही वर्षातली सर्वात महत्त्वपूर्ण आणि मोठी पौर्णिमा मानली जाते। या दिवशी सामान्यतः आपण भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा करतो। कोजागरी पौर्णिमेच्या दिवशीच देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि त्यामुळे हा दिवस विशेषतः धनप्राप्तीसाठी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी योग्य मानला जातो। याच दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो। चंद्र आपला प्रकाश पसरवत अमृताचा वर्षाव करतो आणि त्यामुळे या दिवशी चंद्राच्या प्रकाशात दूध किंवा खीर पिण्याची परंपरा आहे। असं मानलं जातं की चंद्राच्या या प्रकाशातनं अमृत मिळते। कोजागरी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते कारण या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर जागृत होऊन फिरत असते आणि विचारते की कोण जागरण करत आहे, कोण सेवा करत आहे, आणि त्यामुळे जे लोक रात्री 12 वाजेपर्यंत जागे राहून देवी लक्ष्मीची सेवा आराधना करतात त्यांना देवीच्या आशीर्वादाने धनसंपत्ती आणि ऐश्वर्य प्राप्त होतं। या उलट जो व्यक्ती या दिवशी रात्री 12 वाजता झोपलेला असतो त्या घरात अलक्ष्मी वास करते आणि घरातील आर्थिक समस्या सुरू होऊ शकतात आणि म्हणूनच या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करणे अत्यंत महत्त्वाचे असते। घरातील सर्व लाईट्स चालू ठेवा आणि घराच्या कोणत्याही कोपऱ्यात अंधार राहणार नाही याची काळजी घ्या। या दिवशी लक्ष्मी, भगवान कुबेर आणि चंद्र देवतेची पूजा केली जाते। धार्मिक दृष्टिकोनातून कोजागरी पौर्णिमा ही वर्षातली सर्वात महत्त्वपूर्ण पौर्णिमा आहे आणि त्यामुळे या दिवशी ज्योतिषशास्त्राच्या प्रभावी उपायांचं पालन करणं देखील खूप फायदेशीर ठरू शकते। आता मी तुमच्याशी एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे। सोमवारी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला एका विशिष्ट झाडाला स्पर्श करायचा आहे। त्यामुळे फक्त 24 तासात तुमच्या घरात धन येईल आणि जो भाग्याने नाही मिळालं तर ते सुद्धा तुम्हाला मिळेल आणि 7 पिढ्यांच्या दारिद्र्याचा नाश होईल, लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल। तर हे झाड कोणतं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी एक अत्यंत प्रभावी उपाय शेअर करणार आहे। हा उपाय तुम्ही सोमवारी म्हणजेच कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी करू शकता। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता। कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरत असते आणि या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यासोबतच भगवान इंद्रांचीही पूजा करणं खूप शुभ मानलं जातं, कारण त्यामुळे तुम्हाला भाग्य आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो। या दिवशी एका खास झाडाची पूजा करा, धनप्राप्तीचे दरवाजे तुमच्यासाठी उघडतात आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो। तर हे झाड तुमचं नशीब सुधारणारे आहे आणि त्याच्या पूजनामुळे घरात कधीही पैशांची, संपत्तीची कमतरता भासत नाही। तर हे झाड महत्त्वाचं आहे कारण या दिवशी साक्षात देवी लक्ष्मी या झाडांमध्ये वास करत असते आणि म्हणूनच या दिवशी या झाडांची पूजा करणं विशेष महत्त्वाचं ठरतं। जर तुमच्या घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील, पैसा टिकत नसेल, तुम्ही जेव्हा मेहनत करत असता तेव्हा तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुम्ही 1 रुपया घरामध्ये कमवून आणत असाल तर तिथे 100 रुपये खर्च होत असतील, म्हणजेच लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे पण ती स्थिर नाही। तर लक्ष्मीला आपल्या घरी स्थिर करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कोजागरी पौर्णिमेचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो। या दिवशी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना आणि सेवा करत असतात आणि त्यामुळे आपल्याला देखील कोजागरी पौर्णिमेला एका विशिष्ट झाडाला स्पर्श करणं खूप लाभदायक ठरू शकतं। तर या झाडाला स्पर्श केल्यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होईल आणि जे काही तुमचा नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळवता येईल। तर हा उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल आणि त्यामुळे याचे पालन करा आणि लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करा। म्हणून कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी हा विशेष उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे। हळद ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, म्हणून अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे। हळदीचे पाणी तुमच्या शरीराला शुद्ध करेल आणि ताजेतवाने वाटेल। त्यानंतर तुमच्या घरातील तुम्हाला देवतांची विधिवत पूजा करायची आहे।
देवी देवतांचे पूजेचं महत्त्व असतेच आणि त्यासाठी तुम्हाला देवांना दुधाने, दह्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे। छान पूजा करून देवांचे स्वागत करा। धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करा, जेणेकरून तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल। आता हा उपाय कधी करायचा याची माहिती मी तुम्हाला सांगते। तर हा उपाय सायंकाळी 4 नंतर करणं खूप शुभ असते, कारण कोजागरी पौर्णिमेचा प्रारंभ 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 होणार आहे। त्यामुळे 4 नंतर हा उपाय करणं अधिक प्रभावी ठरेल। पण ज्यांना 4 नंतर वेळ मिळणार नाही त्यांनी सकाळी सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल, काहीच हरकत नाही। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागेल। तुम्ही मातीचा दिवा किंवा कोणत्याही धातूचा दिवा वापरू शकता। त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। लक्ष्मीची पूजा करताना तूप अतिशय महत्त्वाचं मानलं जातं, कारण देवी लक्ष्मीला तुपाचा वास खूप प्रिय आहे आणि तुपाच्या वासाने ती प्रसन्न होते। तर अशा प्रकारे गाईच्या तुपामुळे लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होते। आता काही लोक विचार करू शकतात की आमच्याकडे तूप नाही तर दिव्यात काय घालू? तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तेलही वापरू शकता, पण ज्यांच्याकडे तूप आहे त्यांनी तूपच घालायचं आहे। दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात घालायची आहे आणि त्या वातीला हळद कुंकू लावून लाल आणि पिवळ्या रंगाची बनवायची आहे। तर हे सर्व करून दिवा प्रज्वलित करा आणि एका ताटात ठेवून त्याच्याजवळ एक गुळाचा खडा ठेवा आणि त्यासाठी तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यात हळद टाका आणि गुळाचा खडा घाला। तसेच जर तुम्ही अगरबत्ती किंवा धूप जाळत असाल तर ते सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्ही या सर्व वस्तू घेतल्यानंतर तुळशीच्या झाडाजवळ जायचं आहे। तिथे सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करा, पण दिवा थेट जमिनीवर ठेवू नका। त्यासाठी तांदळाचं किंवा फुलांच्या पाकळ्यांचं आसन तयार करा आणि त्यावरती हा दिवा ठेवा। दिव्याची वात उत्तरेकडे असावी, कारण उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा मानली जाते। तुळशीला हळदी कुंकू लावून पाणी तुम्हाला दोन्ही हातांनी अर्पण करायचं आहे। तुम्ही तुळशीला प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि प्रदक्षिणा करत असताना 3 वेळेला कनकधारा स्तोत्राचा पाठ करा, कारण हे स्तोत्र लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप प्रभावी आहे। पूजा पूर्ण केल्यानंतर तुळशीला तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श करायचा आहे आणि डावा हात छातीवर ठेवून तुमच्या मनातील इच्छा देवी लक्ष्मी समोर व्यक्त करा। तुम्ही इच्छिता ते तुम्ही सांगू शकता। आर्थिक समस्यांचे समाधान, मुलांची प्रगती किंवा इतर कोणत्याही प्रकारची इच्छा असेल तर त्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी तुळशी मातेला प्रार्थना करा। कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात देवी लक्ष्मी तुळशीमध्ये वास करत असते आणि तुळशीला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। तुमच्या घरात तुळस असल्यास तर ते घर संकटांपासून दूर राहते आणि तुम्ही जरूर पाहिलं असेल की घरातील तुळशीला नेहमी काळजीपूर्वक पाणी घालावं लागतं। जर अचानक ती तुळस वाळून गेली तर समजून घ्या की कुटुंबावर काही संकट किंवा विघ्न येणार आहे। पण तुळशी ती समस्या आपल्या अंगावर घेत असते आणि आपल्याला वाचवत असते। तुळशीच्या नियमित पूजा केल्यामुळे त्या घरामध्ये कधीही गरिबी आणि दरिद्रता येत नाही आणि म्हणूनच कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरातील तुळशीसाठी हा उपाय नक्की करा आणि तिच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करा। तर तुम्हाला सांगायचं होतं की कोजागरी पौर्णिमेच्या रात्री विशेषतः जेव्हा लक्ष्मी माता पृथ्वीवरती भ्रमण करत असते तेव्हा तिचं सर्वांकडे लक्ष असतं। रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही दिवा प्रज्वलित ठेवावा। शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील तर तो दिवा खूप शुभ मानला जातो। लक्ष्मी माता या वेळेमध्ये पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि ती पाहत असते की कुठे दिवे लावलेले आहेत आणि कुठे घर उजाळलेलं आहे, कुठे सेवा केली जात आहे आणि कोण जागरण करत आहे। त्या घरावर लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्याच घराला धन, ऐश्वर्य आणि सुखाची प्राप्ती होते। आता याच दिवशी दुसरं एक महत्त्वाचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड। पिंपळाच्या झाडात साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो आणि त्यांच्या पानांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो। त्यामुळे कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी या पिंपळाच्या झाडाची पूजा करणं खूप शुभ असतं। जर तुम्ही या झाडाची पूजा केली तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नक्कीच येईल। तुम्ही त्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावा आणि त्या झाडाला पाणी अर्पण करा। त्यानंतर त्याभोवती प्रदक्षिणा करा आणि उजव्या हाताने झाडाला स्पर्श करा आणि डावा हात छातीवर ठेवून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा। असं म्हटलं जातं की या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून तुम्ही तुमची इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा 100% पूर्ण होते आणि त्यामुळे तुमच्या घरात पिंपळाचं झाड असेल तर त्या झाडाला स्पर्श करा आणि तुमची इच्छा व्यक्त करा। दोन्ही झाडं असतील तर तुम्हाला दोन्ही झाडांची पूजा करणं खूप शुभ ठरते। तर हा उपाय केल्याने तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतील, पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील आणि घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।